जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वाईट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे, तो एकदम असा खतरनाक बनवलेला आहे. जे काही आपले पुढे डेमो व्हिडिओ होणार आहे, त्या डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल का आजचा आपण व्हिडिओ कसा तयार केलेला आहे. आणि जे काही आपण व्हिडिओसाठी मटेरियल यूज केलेलं आहे, त्याला मी पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही भेटून जाईल. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आणि जो काही आपला पासवर्ड असेल, तो पासवर्ड टाकून जे काही आपल्या फाईल असेल ते तुम्ही ओपन करून आपले मटेरियल-बिटेरियल सगळं ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या Instagramला फॉलो केलं नसेल तर मी Instagramची लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या Instagramला फॉलो करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या Telegram चॅनलला जॉइन झाले नसाल तर तुम्ही आपल्या Telegram चॅनलला नक्की जॉइन व्हायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन झाले नसाल तर मी WhatsApp ग्रुपची लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचं आहे. जे काही आपल्या YouTubeवर व्हिडिओ येणार आहे त्याच्या सर्व प्रकारच्या लिंक तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। तर मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला स्टेपची बीटच्या अशा 2 लिंक दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता दोन्ही लिंकवर जाऊन जो काही आपला प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर बीटचा आणि ग्रुपचे असे 2 प्रोजेक्ट दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला बीटच्या प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बीटच्या प्रोजेक्टला ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता सर्व बीट मी ॲड करून दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं. सुरुवातीला आल्याच्यानंतर बॅक येऊन तुम्हाला ग्रुप लेयरमध्ये जायचं आहे आणि ग्रुप लेयरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला चौकोन प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला मित्रांनो, त्या लेयरवर क्लिक करून तुम्हाला चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून कॉपी लेयर करून बॅक यायचं आहे. त्यानंतर बीटचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेयर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे जे काही आपली इमेज आहे हे तुम्हाला चेंज करण्यासाठी करायचं काय, ग्रुप 1वर क्लिक करून तुम्हाला करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जे काही आपल्या ह्या 3 लेयर आहेत तर त्या लेयरवर तुम्हाला क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इमेजचं जे पाहू शकता एक इमेजचा आयकॉन दिलेला आहे त्यावर क्लिक करून इथे तुमच्या पुढे आपली गॅलरी ओपन होईल. तर जो काही तुम्हाला तुमचा इमेज ॲड करायचा आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. ठीक आहे. आता बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे 0007 पर्यंत आणि प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन झूमच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि झूमच्या ऑप्शनवर आल्याच्यानंतर पाहू शकता ह्या प्रकारे चौकोनाच्या बरोबर ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर व्हाईट ठेवल्याच्यानंतर तुम्हाला थोडं पुढे यायचं आहे आणि ही जी आपली लेयर आहे ही तुम्हाला सर्व कट करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता सर्व कट केल्याच्यानंतर बिल्डिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन ओव्हरले करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ओव्हरले केल्याच्यानंतर चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला कॉपी लेयर करून घ्यायची आहे. त्यानंतर 0,1,16 पर्यंत येऊन पुन्हा तुम्हाला ही पेस्ट लेयर करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे जे काही मी बीट दिलं आहे ह्या बीटला तुम्हाला सर्व फ्लॅश ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता सर्व फ्लॅश आपण ॲड केलेलं आहे. ठीक आहे. आता फ्लॅश ॲड केल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन झूमच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि हे जो आपलं चौकोन आहे त्या चौकोनाच्या बरोबर ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला बॅक येऊन ही जी आपली लेयर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आणि सर्चमध्ये जाऊन तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. ओके. आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पाहू शकता 13.80 ॲड केल्याच्यानंतर बॅक येऊन तुम्हाला बिल्डिंग ऑपॅसिटीवर जायचं आणि इथं फक्त 5% ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता 5% ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. ठीक आहे. सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे.
त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवून तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आहे आणि इथं घनश्याम नाव टाकायचं आहे. ओके. आता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून याला पूर्ण 2000 ॲड करून बॅक यायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन खाली तुम्हाला जितकं तुमच्या पद्धतीने हवं आहे तितकं तुमच्या पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ही जी आपली रेक्टेंगलची लेयर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता लास्टपर्यंत पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी एक इमोजी PNG दिले आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन झूमच्या ऑप्शनवरून याला कमी झूम करून बरोबर मध्यभागी आणून लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला जिथं हवं आहे तिथं तुमच्या पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर पाहू शकता या प्रकारे ॲड केल्याच्यानंतर ही जी लेयर आहे आपली, ही लेयरला तुम्हाला लास्टपर्यंत पुरं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर लास्टपर्यंत पुरं केल्याच्यानंतर आता तुम्हाला शेवटचं बॉर्डर ॲड करण्यासाठी करायचं काय मित्रांनो, प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला बॉर्डर आणि शॅडोवर जाऊन हे ऑन करून इथं पाहू शकता 9.5 ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर 9.5 ॲड केल्याच्यानंतर स्ट्रोक नाव आहे. त्याच्या पुढे एक ब्लॅक चौकोन दिलेला आहे. त्यावर क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. त्यानंतर गोलमध्ये 3 डॉट दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्हाला स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून बिल्डिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवर जायचं आहे आणि इथं स्क्रीन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर स्क्रीन केल्याच्यानंतर ही जी लेयर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर पाहू शकता आपला व्हिडिओ इथं पूर्ण तयार झालेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला स्टॉप करूया. धन्यवाद.